मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा नियमित वीज उपलब्ध होत आहे। यामुळे शेतीचे नियोजन सुलभ होत असून उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते। पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठीही ही योजना महत्त्वाची ठरत आहे। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत मालेगाव मंडळातील देवळा उपविभागात 7 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण महावितरणचे संचालक मानव संसाधन राजेंद्र पवार यांच्या हस्ते शुक्रवारी भौर विद्युत उपकेंद्र येथे करण्यात आले। या प्रकल्पामुळे भौर, बगडू आणि विठेवाडी परिसरातील 1316 कृषी पंपांना आता दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळणार असून बळीराजाच्या समृद्धीकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। यावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधताना राजेंद्र पवार म्हणाले की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या वापराला मोठी चालना मिळाली आहे। शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट या प्रकल्पांमुळे साध्य होत आहे। शाश्वत ऊर्जेच्या वापरातून पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे। तसेच सर्व वीज ग्राहकांनी आपली देयके वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले। या सौर प्रकल्पाची एकूण क्षमता 7 मेगावॅट असून त्यात विठेवाडी 4 मेगावॅट आणि भौर 3 मेगावॅट या 2 प्रकल्पांचा समावेश आहे। या माध्यमातून भौर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या विठेवाडी, भौर आणि बगडू शिवारातील 1316 कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार आहे। भौर उपकेंद्र येथे पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यास मालेगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता जगदीश इंगळे, कार्यकारी अभियंता युवराज पाटील व देवेंद्र उंबरकर, देवळा उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार तसेच विठेवाडी, भौर व बगडूचे सरपंच, उपविभागातील कर्मचारी, ग्रामस्थ आणि आवाडा एजन्सीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश इंगळे यांनी मानले। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी शरद पवार, भौर।